महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यात मोहनलाल नावाचा एक मध्यमवयीन माणूस राहत होता. त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी आजारी पडून वारली होती. घरात 3 मुलं कोमल, निशा आणि राहुल असतानाही मोहनलाल हळूहळू चिडचिडा, एकटेपणात राहणारा आणि मानसिकरित्या अस्थिर होत चालला होता. आई गेल्यानंतर कोमलच घर सांभाळत होती. शिक्षण अपुरं असलं तरी तिने छोट्या छोट्या कामांतून कुटुंब निभावण्याचा प्रयत्न केला. पण बाहेरच्या लोकांना त्यांचा संसार दिसत असला तरी घराच्या 4 भिंतीत मात्र तणाव, गोंधळ आणि भीती भरून राहिली होती. मोहनलालच्या वागण्यात हळूहळू बरेच बदल दिसू लागले. रात्री उशिरा बाहेर फिरणं, दारू पिणं, शेजाऱ्यांशी भांडण करणं हे रोजचं झालं होतं. घरात तो मुलांवर कारण नसताना राग काढत असे. कोमलला त्याच्या वागणुकीत एक विचित्र, अस्वस्थ करणारा बदल जाणवत होता. समस्या एवढी वाढली की कोमल मानसिकरित्या खचू लागली. समाजात लोक वेगवेगळ्या अफवा पसरवू लागले. गावात लोक बोलू लागले की या घरात काहीतरी चुकतंय. कोमलला बाहेर पडल्यावर टोमणं, कुजबूज ऐकू येऊ लागली. धीरानं सहन करत असली तरी तिचं मन आतून झिजत होतं. एके दिवशी तिची तब्येत अचानक बिघडली. तिला वारंवार बेशुद्ध जाणं, उलट्या होणं असं सुरू झालं. गावकऱ्यांना शंका आल्यावर त्यांनी तिला रुग्णालयात नेलं. तपासणीत एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. डॉक्टरांनी सांगितलेली बातमी गावभर पसरली आणि लोकांनी वेगवेगळ्या अंदाजांना उधाण आलं. संपूर्ण गावात मोहनलालच्या वागणुकीबद्दल आधीपासून संशय होता. लोकांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले. कोमलवरही अन्यायकारक टिप्पणी, तोकडे आरोप होत राहिले. तिच्यावर मानसिक दबाव इतका वाढला की ती पूर्णपणे तुटून गेली. या सगळ्या कलंक, अपमान आणि वेदनांनी त्रस्त होऊन एक रात्री कोमलने अत्यंत दुर्दैवी पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. अजून जन्मही न घेतलेल्या बाळाचंही भविष्य हरपलं. यामुळे गाव हादरून गेलं. पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीत अनेक धक्कादायक सत्य हळूहळू बाहेर आली. कोमलवर झालेल्या अन्यायाचा ठपका थेट मोहनलालवर ठेवण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि गुन्ह्यानुसार कडक कारवाई सुरू झाली. कोमलचं आयुष्य संपलं, पण तिच्या मृत्यूनं समाजाला मोठा धडा दिला. भीतीमध्ये, दडपणात किंवा अत्याचारात जगणाऱ्यांना त्वरित मदत, आधार आणि सुरक्षितता देणं ही समाजाची जबाबदारी आहे. गुन्ह्याला झाकण घालणं नव्हे तर त्या विरुद्ध उभं राहणं आवश्यक आहे.